मित्रांनो, आपण जेव्हा व्हिडिओ बनवाल तेव्हा ह्या 5 सेटिंग जरूर करा. आपण कितीही चांगला व्हिडिओ बनवला, कोणत्याही चांगल्या कॅमेऱ्याने आपण जर व्हिडिओ बनवला तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर 10, 20, 25 असेच व्ह्यूज येतील. चांगल्या प्रकारे आपण अपलोड केला, चांगल्या प्रकारे आपण व्हिडिओ एडिटिंग जरी केली तरीसुद्धा जोपर्यंत आपण ह्या 5 सेटिंग करत नाही तोपर्यंत आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येणार नाहीत. कारण आपल्या व्हिडिओच्या ह्या 5 सेटिंग जर ऑफ असतील तर यूट्यूब आपल्या व्हिडिओला प्रमोट करणारच नाही. तर आपण सर्वांनी ह्या 5 सेटिंग ऑन कराव्या जेणेकरून आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज भरभरून येतील. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर एखादाही मुद्दा जर तुमचा मिस झाला तर तुम्हाला ह्या 5 सेटिंगबद्दल अजिबात कळणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वात प्रथम ह्या सेटिंग करण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जावे लागेल. येथून मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, कारण ह्या 5 सेटिंगचे सगळे मुद्दे मित्रांनो समजून घ्या. एखादा मुद्दा जर तुम्हाला समजला नाही तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कळणार नाही. आपल्या व्हिडिओला यूट्यूब प्रमोट करणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर पाहायला मिळेल आणि त्याला वर स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्याच्यानंतर खाली एक सेटिंगचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यावर आपण क्लिक करा व त्यानंतर त्या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन, अपलोड, डिफॉल्टर असे 2-3 ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर बेसिक इन्फॉर्मेशन हे आपण नाही केले तरी चालेल, परंतु मित्रांनो अपलोड डिफॉल्टवर आपण क्लिक करा. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये सर्व सेटिंग आहेत. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये सर्व सेटिंग आपल्याला पाहायला मिळतील. त्यावर आपल्याला ॲडव्हान्स सेटिंगवर क्लिक करायचं आहे. बाजूलाच एक चॅनेलची कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ह्या कॅटेगरी आपला व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचा आहे ती कॅटेगरी भरपूर कॅटेगरी त्या ठिकाणी दिसतात. तर आपला व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचा आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा. तर माझी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी कॅटेगरी आहे, ती मी या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. हे का करायचे? कारण यूट्यूबला सुद्धा कळले पाहिजे की हा व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचा आहे. या समजा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कॅटेगरीचा व्हिडिओ असेल तर यूट्यूब ब्लॉगवाल्याकडे हा व्हिडिओ पाठवणार नाही. म्हणून आपण अगोदर ही कॅटेगरी सिलेक्ट केली पाहिजे. कॅटेगरी सिलेक्ट केली म्हणजे यूट्यूब त्या कॅटेगरीच्या व्ह्यूवर्सकडेच आपला व्हिडिओ त्यांना पाठवेल आणि पाठवल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतील. दुसरी गोष्ट अशी आहे, हा जो मुद्दा आहे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये येतो आणि तो म्हणजे आपण आपल्या व्हिडिओची लँग्वेज सिलेक्ट केली पाहिजे. आपण आपल्या व्हिडिओची लँग्वेज निवडणे किंवा सिलेक्ट करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण का मित्रांनो? कारण आपल्या व्हिडिओची भाषा कुठली आहे ते जर यूट्यूबला जर कळले नाही तर यूट्यूब कोणाकडे पाठवणार? हिंदीवाल्याकडे पाठवणार, इंग्लिशवाल्याकडे पाठवणार का मराठीवाल्याकडं? तर त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपण एखादा जर लेटर जेव्हा दुसऱ्या गावाला पाठवतो तर त्या लेटरचा ॲड्रेस आपण व्यवस्थित जर लिहिला तर पोस्टमन त्या ॲड्रेसवरच तो लेटर नेऊन देतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या व्हिडिओची लँग्वेज सिलेक्ट केली पाहिजे, म्हणजे आपले व्हिडिओ त्या लँग्वेजवाल्यांकडेच यूट्यूब आपले व्हिडिओ पाठवू शकते. आणि आपल्या लँग्वेजवाल्याकडे व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतात. म्हणून ही भाषासुद्धा निवडणे अतिशय गरजेचे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी मराठी भाषा सिलेक्ट केली आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली राईट साईडला कोपऱ्यात एक सेव्हचं बटन आपल्याला पाहायला मिळेल, त्याला आपण सेव्ह करावे. पुन्हा आपण बॅकमध्ये जायचं आहे. खाली पुन्हा खालच्या साईडला सेटिंगचा ऑप्शन असेल, त्या सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर वरच्या डाव्या साईडला 3-4 ऑप्शन येतात. तर त्यावर गेल्याच्यानंतर चॅनेलवर क्लिक करा व त्या ठिकाणी बरेच असे कीवर्ड पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपल्या चॅनेलचे नाव लिहा आणि आपल्या चॅनेलवर आपण कुठलेही व्हिडिओ टाकतो, जसे की व्ह्यूज वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, त्याचा वॉच टाईम वाढवण्यासाठी आपण काय केले पाहिजे, अशा प्रकारे कीवर्ड आपण त्या ठिकाणी भरपूर लिहिले पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगत आहे. समोरच माझ्या या साईडला तुम्हाला सगळं लाईव्ह दिसत आहे. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळेल. त्यानंतर तिसरा चॅनेलचे ॲडव्हान्स सेटिंग. तर चॅनेलचे ॲडव्हान्स सेटिंग जे आहे मित्रांनो त्यावर आपण एकदा क्लिक करावे.
व त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या चॅनलवर व्ह्यूज का येत नाही? कारण मित्रांनो या ठिकाणी एक डिफॉल्टमध्ये आपली एक सेटिंग जी आहे ती ऑन असायला पाहिजे, ती ऑफ झालेली आहे. म्हणून मित्रांनो जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो पब्लिक करण्याच्या अगोदर आपण या सेटिंगमध्ये जाऊन जी 2 नंबरची सेटिंग ऑफ आहे ती ऑन केली पाहिजे. म्हणजे आपले व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरकडे पाठवल्या जातात, त्यांच्याकडे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा पाठवली जाते. आपण टिक केलं पाहिजे. हे केव्हा टिक केलं पाहिजे? जेव्हा व्हिडिओ आपण पब्लिक करतो, पब्लिक व्हिडिओ करण्याच्या अगोदर हे ऑप्शन आपलं टिक झालेलं असायला पाहिजे. कारण हे टिक झाल्याच्या नंतर आपल्या सबस्क्रायबरकडे यूट्यूब व्हिडिओ पाठवू शकतो किंवा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा त्यांच्याकडे पाठवू शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, एक टिप्स तुम्हाला एक बोनसमध्ये एक टिप्स अशी देतो की YT स्टुडिओ आपण एकदा ओपन करा आणि ॲनालिटिक्सवर एकदा जा आणि ॲनालिटिक्सवर गेल्याच्या नंतर मित्रांनो वरच्या साईडला एक ट्रेंडचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर आपले जे चॅनल आहे, आपले समजा आपले टेकचे चॅनल आहे, चॅनलच्या अनुसारच आपल्या या ठिकाणी काही यूट्यूब व्हिडिओचे कीवर्ड आपल्याला देते. तर त्या ठिकाणी ब्रेक व्हिडिओ आणि दुसरा रिसेंट व्हिडिओ असे त्या ठिकाणी दिलेले असते. तर पहिलंवाला जे ऑप्शन आहे त्यावरचे जे मुद्दे दिलेले आहेत, त्यावर जो व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, त्यावर आधारितच आपण आपले व्हिडिओ बनवले पाहिजे. कारण आपल्या सबस्क्रायबरना, आपल्या व्ह्युअर्सना तसे व्हिडिओ आवडतात. म्हणून मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे बोनसमध्ये तुम्हाला सांगतो मी, टिप्स चांगली आहे. तर हे जे समोर दिलेले आहे यावरच आपण व्हिडिओ बनवले तर मित्रांनो आपला व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो, व्ह्यूजसुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या 5 सेटिंग ज्या माहिती सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही चांगल्या समजून घेतल्या असतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.